पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मकर संक्रांतीला 3,000 रुपये जमा होतील अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी पोस्ट करत दिली. मात्र सरकारकडून मकर संक्रांतीच्या दिवशी निधी वितरित करण्यात आला तर निवडणुकीच्या आचारसंहितेचा हा भंग नाही का, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जातोय. राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होतंय. लाडकी बहीण योजनेच्या निधीवरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आलेली आहे. ती आनंदाची बातमी म्हणजे आपल्या राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय मोठी अशी घोषणा केलेली आहे. ती मोठी घोषणा नेमकी काय आहे ते आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील. चला तर मग नेमकी मोठी बातमी काय आहे ते आता आपण जाणून घेऊया. लाडक्या बहिणींनो, तुम्ही इथे बघू शकता आपल्या राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी एक ट्विट केलेले आहे. तुम्ही इथे बघू शकता, देवाभाऊंकडून लाडक्या बहिणींना मिळणार मकर संक्रांतीची मोठी भेट. 14 जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर व जानेवारी महिन्याचे 3,000 रुपये हे जमा होणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आता काळजी करायची गरज नाही. तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा डिसेंबरमध्ये मिळालेला आहे आणि आता डिसेंबर व जानेवारी महिन्याचे 3,000 रुपये हे तुम्हाला मिळायचे बाकी होते. आता ते लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये हे जमा होणार आहेत. आता काळजी करायची गरज नाही. तर लाडक्या बहिणींनो, ही अतिशय मोठी अशी बातमी आहे. आपल्या राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी ट्विट केलेलं आहे. लाडक्या बहिणींनो, आपल्या चॅनलवर प्रूफ सहित मी माहिती देत असतो. तर लाडक्या बहिणींनो, सर्वात आधी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील. धन्यवाद मित्रांनो.